चला तर मंडळी, पितृपक्ष सुरू झालेला आहे। पितृपक्षात काही पदार्थांना विशेष महत्त्व असतं। वर्षभर कितीही वेळा खाल्ले तरी या दिवसात यांची चव काही न्यारीच लागते। आज आपण पितृपक्षाच्या ताटामध्ये केले जाणारे एक नव्हे, दोन नव्हे, तीन वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत। सर्वप्रथम एक बेसिक वाटण बनवायचे। हिरवी मिरची आणि लसूण घेतले, एक चमचा जिरे घालायचे आणि पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटण करायचं। दोन पदार्थांमध्ये हे वाटण वापरायचं आहे। सर्वप्रथम अगदी मऊ लुसलुशीत पाटवडी कशी करायची ते पाहूया। इथे एक वाटी अगदी बारीक आणि छान चाळून घेतलेलं बेसन पीठ घेतलंय। वाटीमध्ये भरताना छान हलक्या हाताने दाबून भरायचं। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं। आता पाण्याचं अगदी योग्य प्रमाण सांगते। या वाटीने एक वाटी बेसन पीठ आहे तर बरोबर 1.5 वाटी आपल्याला इथे पाणी घ्यायचंय। फक्त तुम्हाला वाटत असेल की तुम्ही दळलेलं बेसन पीठ जास्त पाणी शोषून घेतं तर 2-3 चमचे पाणी वाढवलं तरीही चालेल। सुरुवातीला आपण 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान असं मिश्रण करून घ्यायचं। 1 वाटी पाणी इथे आपण संपूर्ण घातलंय। आता इथे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, हे सुद्धा संपूर्ण घालायचं। मस्त लम्प फ्री बॅटर तयार झालं। इथे आपलं गुठळ्या विरहित बॅटर तयार झालं, म्हणजे पाटवडीमध्ये सुद्धा गाठी होणार नाही। पाटवडीचं मिश्रण शिजवण्यासाठी शक्यतो जाड तळाची कढई घ्यायची, म्हणजे तळाला करपत नाही। आता इथे तेलाच्या किटलीतल्या लहान पळीने 2 पळ्या तेल घ्यायचं, त्यामध्ये हिंग घालायचा आणि तयार केलेलं मिरची लसणाचं 1 चमचा वाटण घालायचं। तुम्ही पितृपक्षाच्या स्वयंपाकामध्ये लसूण वापरत नसल्यास नाही घातला तरीही चालेल। छान असं हे खमंग परतून घेतलं। गॅस कमीच ठेवायचा। यामध्ये कोथिंबीर घालायची, कारण आपल्याला हळद घालायची आहे। कोथिंबीर घातली की तेलाचं तापमान कमी होतं आणि हळद करपत नाही। कोथिंबीरीचा स्वादही छान उतरतो। कोथिंबीर आणि हळद व्यवस्थित मिसळून घेतलं। गॅस कमीच ठेवायचा। तयार केलेलं बेसन पिठाचं मिश्रण एकदा तळापासून मिक्स करायचं आणि फोडणीमध्ये घालायचं। असं आपण आधीच बेसन पिठामध्ये पाणी घालून मिक्स करून पाटवडी किंवा थापी वडी केल्या ना की अगदी मऊसूत आणि लुसलुशीत होतात। अजिबात गाठी गुठळ्या यामध्ये होत नाही। मिश्रण घातल्यानंतर गॅस कमीच ठेवायचा। सतत मिक्स करत घट्ट गोळा होईपर्यंत शिजवायचं। साधारण 7 ते 8 मिनिटं लागतात। फक्त गॅस मोठा करायचा नाही, कमी आचेवर शिजवायचं, म्हणजे हे व्यवस्थित शिजलं जातं। इथे पाहू शकतात व्यवस्थित असा गोळा झालेला आहे। हे मस्त शिजलंय, पण आपल्याला अजून वाफ काढायची आहे। यावर झाकण ठेवून कमी आचेवर 2 मिनिटांची वाफ काढायची। तर मंडळी 2 मिनिटांची वाफ काढली। एकदा तळापासून परत एकदा मिक्स करायचं आणि परत एकदा झाकण ठेवून 2 मिनिटांची वाफ काढायची। तुम्हाला या स्टेजला खूप कोरडं वाटलं तर 2 चमचे पाणी शिंपडलं तरीही चालेल, पण सांगितलेलं पाण्याचं प्रमाण योग्यच आहे। परत एकदा 2 मिनिटांची वाफ काढली आणि परफेक्ट हे पाटवडीचं मिश्रण शिजलेलं आहे। शिजलं की नाही कसं ओळखायचं, तर हाताला पाणी लावायचं, या मिश्रणाला हात लावायचा। आपल्या हाताला हे पीठ चिकटत नाही, चटकाही लागलेला नाही, म्हणजे परफेक्ट शिजलेलं आहे। इतक्या वेळात हे छान शिजलंच जातं। आता लगेच गॅस बंद करायचा आणि गरमागरम हे मिश्रण थापून घ्यायचंय। जेव्हा मिश्रणाला वाफ काढत होतो तेव्हाच ताटाला तेल लावून घ्यायचं, त्यामध्ये हे मिश्रण घालायचं। स्पॅच्युलाने, उलटण्याने किंवा मग वाटीच्या मागच्या बाजूला तेल लावून हे थापून घ्यायचं, किंवा मग हाताला पाणी लावायचं आणि ही पाटवडी थापून घ्यायची। गरम गरम असतानाच थापायची, म्हणजे एकसारखी पातळ अशी थापली जाते। पाटवडी एकसारखी थापून घेतली। अर्धा सेंटीमीटर उंच राहील इतकी जाड ठेवायची, खूप पातळ नाही खूप जाड नाही, त्यानुसारच ताट लहान मोठं घ्यायचं। पाटवडी थापून झाली की गार्निशिंगसाठी वरतून तीळ घालायचे, खोवलेलं ओलं खोबरं घालायचं आणि त्याचसोबत कोथिंबीर घालायची, म्हणजे पाटवडी दिसायला तर सुंदर दिसतेच, पण चवीलाही खूप छान लागते। ओलं नारळ नसेल तर किसलेलं सुकं खोबरं घातलं तरीही चालेल आणि एकदा हाताने हे छान थापून द्यायचं, म्हणजे ते छान चिकटलेलं राहतं। मस्त अशी पाटवडी तयार झाली। संपूर्ण गार करायची आणि मगच आपल्याला पाटवडी कापून घ्यायची आहे। गार झाल्यानंतर दाखवते। तर मंडळी पाटवडी आपली संपूर्ण गार झालेली आहे। आता सुरीने तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कापून घ्यायची, कशी लहान मोठी हवी आहे त्यानुसार। चौकोनी सुद्धा वड्या करू शकतात, किंवा आज मी करते डायमंड शेपमध्ये, काजू कतली सारख्या, तशा केल्या तरीही चालतील।
तुमच्याकडे पाटवडी म्हणतात की थापी वडी म्हणतात की पातवड्या म्हणतात, काही जण पिठल्याच्या वड्यासुद्धा म्हणतात. काय म्हणतात मला पटापट कमेंट करून नक्कीच कळवा. तर सांगितलेलं पाण्याचं प्रमाण, शिजवण्याची योग्य पद्धत, त्यामुळे या पाटवडी किती सुंदर सुबक अशा झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात. संपूर्ण गार झाल्या की मगच काढायच्या बरं का, गरम गरममध्ये काढायच्या नाही. मी सुद्धा पुढचे पदार्थ केल्यानंतरच कापलाय, पण दाखवताना एकदम व्यवस्थित दाखवता याव्या म्हणून ही क्लिप मध्ये लावली. चला, पाटवडी झाली. आता अळूवडी करायची. न वाफवता न तळता झटपट अशी अळूवडी आपण करणार आहोत. तर अळूची पानं घेतलेली आहे लहान लहान 8-9. त्यासाठी 1 कप बेसन पीठ, त्यामध्ये तीळ, तयार केलेलं लसूण मिरचीचं वाटण, हळद, रंगासाठी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं. 2 चमचे खोवलेलं ओलं नारळ, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. 2 ते 3 चमचे चिंच गुळाचा कोळ घालायचा. खोवलेलं ओलं नारळ घातल्याने वडी खूप छान लागते चवीला. चिंच गुळाचा कोळ नसेल तर लिंबाचा रस घातला तरीही चालेल. हे व्यवस्थित छान मिसळून घेतलं. आता थोडं थोडं पाणी घालून सरसरीत असं मिश्रण करायचं. खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही. खूप पातळ केलं तर पानांना व्यवस्थित लावता येणार नाही, रोल व्यवस्थित होणार नाही. खूप घट्ट केलं तर वडी खाताना घशात दाटू शकते. मध्यम असं मिश्रण करायचं आणि 2 मिनटं छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे वडी छान हलकी फुलकी तयार होते. आज ना ही वडी आपल्याला वाफवायची सुद्धा नाही आहे आणि तळायची सुद्धा नाही. माझ्या सासूबाईंच्या पद्धतीने तुम्हाला आज मी ही वडी दाखवते. तर मिश्रण तयार झालं. पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. मागचा जाडसर देठाचा भाग असा कापून घ्यायचा. त्यानंतर पान हलक्या हाताने लाटून घ्यायचं, म्हणजे या शिरा सगळ्या मऊ होतात. पान एकसारखं मऊ होतं आणि रोल करताना अजिबात फाटत नाही. सगळी पानं मी या पद्धतीने तयार करून घेतली. आता एक पान पालथं ठेवायचं, गुळगुळीत बाजू खाली आणि खरभरीत वरती, म्हणजे बेसन पिठाचं मिश्रण व्यवस्थित लावता येतं. या पद्धतीची अळूवडी करताना खूप जाड बेसन पिठाचा थर द्यायचा नाही. एकसारखा पातळ थर दिला. आता दुसरं पान ठेवायचं. आधी टोकाची बाजू खाली होती तर आता विरुद्ध म्हणजे वरती. 2च पान ठेवायचे, जास्त पानं ठेवायची नाही. छान असं पीठ लावलं. दोन्ही बाजू रेसिपीमध्ये दाखवते त्या पद्धतीने फोल्ड करायच्या. त्यावर सुद्धा हलकंसं बेसन पीठ लावायचं आणि या पद्धतीने घट्ट असा रोल करून घ्यायचा. अगदी सोप्या पद्धतीने 2च पानांचा रोल केलाय, पण पुढे तुम्ही पाहाल भरपूर लेअर पडतात. सगळीच पानं आता पटापट मी या पद्धतीने लावून घेते. अगदी सोप्या पद्धतीने अळूवडी होते, चवीला छान लागते, तेलकटही होत नाही आणि कमी वेळेत झटपट काम होतं, भांडीही जास्त भरत नाही. सगळी पानं मी या पद्धतीने लावून घेतलेली आहे. अळूवडी शिजवून घेऊया. घरातला रोजच्या वापरातला तवा घ्यायचा. चपात्या वगैरे करण्यासाठी घेतो तोच. नॉनस्टिक असायला हवं असं अजिबात नाही, पण आता गडबडीत माझ्या हातात हा आला तर मी हाच घेतला. तेलाच्या किटलीतल्या पळीने फक्त 1 पळी तेल घालायचं. तवा मध्यम गरम झाला की त्यावर अळूवडीचे हे रोल ठेवायचे. थोडं बेसन पीठ एक्स्ट्रा राहिलं होतं चमचाभर, तर मी वरतून सुद्धा थोडं थोडं लावून घेतलं आणि बेसन पीठही संपलेलं आहे. छान असे हे ठेवले की 2 ते 3 चमचे पाणी यावर शिंपडायचं आणि झाकण ठेवायचं. कमी आचेवर 5 मिनिटांची वाफ काढायची. तोपर्यंत दुसरं काम करू शकतात. 5 मिनिटांची वाफ काढली. आता हे रोल उलथून घ्यायचे. बेसन पीठ अगदी खरपूस असं शिजलेलं आहे, छान असं खमंग झालेलं आहे. अजून वडी आपल्याला एक 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. उलटून घेतली. चमचाभर पाणी शिंपडायचं. झाकण ठेवून परत 5-6 मिनिटांची वाफ काढायची. इथे 5 ते 6 मिनिटं परत एकदा वाफ काढली. खमंग अशी अळूवडी तयार झाली. सुरी रोवून पाहायची. ओलं बेसन पीठ लागलं नाही म्हणजे परफेक्ट झाली. लागलं तर जरा वेळ तुम्ही अजून शिजवू शकतात. वडी काढून गार झाली की मग दाखवते. ही वडी मी बाहेर काढली, संपूर्ण गार झाली आहे. ही वडी ना एकाचे 2 किंवा 3 भाग करून अशीच पानात वाढतात आमच्याकडे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी लहान लहान याचे वड्या करून दाखवते. तर तुम्ही पाहू शकतात 2च पानं वापरले होते तरी भरपूर पदर सुटले. चला, झटपट अळूवडी झाली. आता खमंग असे उडीद डाळीचे वडे करूया. 1 कप उडीद डाळ स्वच्छ धुवून 4-5 तास पाण्यात भिजवली. चाळणीवर काढून 5 मिनिटं पाणी निथळायचं. नंतर मिक्सर जारमध्ये काढायची. त्यामध्ये लसूण, हळद, लाल तिखट, हिंग, जिरे, धनेपूड आणि मीठ घालायचं
आता सुरुवातीला अजिबात पाणी न घालता वाटायचं, शक्यतो पाणी घालायचंच नाही. वाटत असताना मध्ये मध्ये चमच्याने मिक्स करायचं, पण गरज वाटलीच तर चमचाभर पाणी घालू शकतात, पण हे मिश्रण पातळ करायचं नाही. छान वाटून घेतलं, एका बोलमध्ये मिश्रण काढलं. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे मिश्रण 1-2 मिनटं एकसारखं फेटून घ्यायचं, म्हणजे वडे छान हलके फुलके तयार होतात. मिश्रण तयार झालेलं आहे. तेल मध्यम गरम करायचं, खूप कमी गरम नको आणि धूर येईल इतकं कडकडीत नको. चहाची चाळणी किंवा वाटी घ्यायची, त्याला थोडं पाणी लावायचं, त्यावर मिश्रण ठेवायचं आणि मध्ये होल करायचा. अलगद हे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे. चाळणीला थोडं पाणी लावलं की वडे अलगद तेलामध्ये पडतात. खूप जास्तही पाणी लावू नका, नाहीतर ते पाणी तेलामध्ये पडेल आणि तेल चटचट उडेल. या पद्धतीने एका वेळेला मावतील तितके वडे घालायचे. सुरुवातीला वडे तेलावर तरंगेपर्यंत कमी आचेवर तळायचे. एकदा तेलावर तरंगले की मग मध्यम आचेवर सोनेरी रंगावर येईपर्यंत मध्ये मध्ये उलटून पलटून तळून घ्यायचे. मस्त असे हे उडीद वडे सुद्धा तळून घेतले. तर मंडळी, पितृपक्षाच्या स्वयंपाकामध्ये ही थापी वडी किंवा पाटवडी, उडीद वडे आणि अळूची वडी जरूर केली जाते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने भरपूर टिप्ससह झटपट अशा रेसिपी मी तुम्हाला दाखवल्या. पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट जमतील ही माझी गॅरंटी आहे. तुम्ही सुद्धा या पितृपक्षात माझ्या या पद्धतीने या रेसिपी जरूर ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा. आणि हो, माझी तब्येत बरी नाही आहे, आता थोडं बरं वाटतंय, पण आवाज माझा अजूनही व्यवस्थित झालेला नाही, म्हणून थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.